आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। निवडणूक आयोग कामासाठी शिक्षकांना बोलावतं, मग निवडणूक आयोग 5 वर्ष झोपा काढतं का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। तर शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रुजू होऊ नये, राज ठाकरे यांचं निवडणूक आयोगाला देखील आवाहन। या देशात निवडणुका येणार हे काय माहित नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? मला असं वाटतं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे। 5 वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता, आणि ते काम काय असतं ना? जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। लग सकता है, लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हैं? वहाँ वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। भाजप दुसऱ्या पक्षाचे नेते पळवत आहे। भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही, विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा। 400 के पार म्हणायचे इकडे आणि दुसरीकडे मात्र लोकांचे पक्षाचे नेते पळवायचे, दुसऱ्याचे नेते पळवायचे। म्हणजे यांच्या पायाखालीची वाळू घसरली आहे, यांच्यात आता निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही। काही लोक काँग्रेसमध्ये राहून भाजप नेत्यांचे पाय धरतात। राधाकृष्ण विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला। आढळरावांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढतीमध्ये रंगत येते, शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत यासाठी आम्ही घटक पक्ष एकत्र, एमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य। जो मेजॉरिटी कम्युनिटी के जिम्मेदार लोग हैं, हम उनसे भी अपील करेंगे कि तीसरी मर्तबा देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बनने से हमको पूरी कोशिश करनी चाहिए। जहां तक हमारा ताल्लुक है, हम तो कोशिश करते आ रहे हैं। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा। बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सतेज पाटील उपस्थित, तर ठाकरे गटाकडून अनिल परब, अजय चौधरी बैठकीसाठी उपस्थित। शासनाने जरांगेंना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे, शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या अधिवेशन। मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार, सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। येत्या 22 तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा होणार। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही बैठकीचं निमंत्रण। 25 तारखेपर्यंत जागा जाहीर करण्याची शक्यता। काल आदित्य ठाकरेंचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता। शिवसेनेच्या नरेश मस्केंचा टोला, तर यापुढे आदित्य ठाकरेंना नकला करणं हा एकमेव उद्योग असेल, मस्केंची टीका।